नमस्कार, शालिनीज केक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. त्या पहिले तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची दिवाळी सुख समृद्धीची जाओ सगळ्यांची. मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे बारीक शेव. हे शेव खूप खुसखुशीत आणि चांगले झालेले होते. तुम्ही बघू शकता हे माझे तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा. त्यासाठी मी ह्या ग्लासाने 2 ग्लास बेसन घेतलेलं होतं. हे दोन्ही ग्लास बेसन छान चाळून घ्यायचं, कारण की बेसनात केव्हा केव्हा जाडसुद्धा असते म्हणून. आता त्यानंतर हा इतका प्याला भरून मी एक मैदा घेतलेला आहे. एक प्याला भरून घेऊ शकता तुम्ही. हा मैदा पण छान चाळून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, पूर्ण मैदा छान चाळून घ्यायचा. मैद्यात काही कचरा वगैरे असेल तर निघून जाईल. त्यानंतर हे 1 ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं, ते पण छान चाळून घ्यायचं. पूर्ण चाळून घ्यायचं चांगलं, आणि ते चांगलं चाळून घेतल्यानंतर सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण तिखट, मीठ, हळद आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकणार आहोत. त्यासाठी मी हे 1 चमच तिखट घेतलं होतं, कारण का शेव वगैरे तिखट चांगले लागत नाही. आणि हे 1 चमच मीठ आहे. हा अर्धा चमच हळद आहे. आणि हा अर्धा चमच सोडा घेतला होता. जास्त सोडा पण नाही घ्यायचा. आणि हे सगळं मिश्रण कोरडं पूर्ण हाताने छान मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण सगळं मिक्स झाल्यानंतर पाण्याने याला आपण भिजवून घेणार आहोत. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे मिश्रण चांगलं भिजवून घेणार आहोत. हे बघा, पूर्ण हे मिश्रण असं भिजवून घ्यायचं चांगलं. एकदम घट्ट भिजवायचं नाही, कारण का घट्ट जर भिजवलं तर खूप शेव पडायसाठी आपल्याला साचा खूप दाबावा लागतो. हे बघा, असं इतकं सैलसर मी भिजवून घेतलेलं आहे. असं पूर्ण तुम्ही हे चांगलं भिजवून घ्यायचं. आणि हाताने छान याच्यात जेवढ्या गाठी वगैरे असेल तेवढ्या सगळ्या काढून टाकायच्या आणि प्लेन भिजवून घ्यायचं. आता हे बारीक साच्याची हे चाळणी आहे, ही लावून घ्यायची साच्याला. आणि सगळ्यात बारीक शेव करणार आहोत आपण आता याच्यात. मग हे मिश्रण असं साच्यात चमच्याच्या साहाय्याने आपण असं भरून घ्यायचं. तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा भरू शकता, पण एकदम हात भरेल म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने असं भरून घेणार आहे. हे बघा, पूर्ण साचा असा भरून घ्यायचा चांगला आतमध्ये. एकदम घट्ट मिश्रण करू नका. हे बघा, असं चमच्यानी पूर्ण असं मिश्रण आपण साच्यामध्ये भरून घ्यायचं पूर्ण. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तुमच्यासाठी सोप्यात सोपी व्हिडिओ घेऊन येत आहे मी. आणि असा साचा पूर्ण भरल्यानंतर आपण साच्याला आता लावून घेणार आहोत. असं साचा लावून घ्यायचा पूर्ण. आणि आता आपल्याला शेव पाडायचे आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली होती आणि गरम तेल झालेलं आहे हे. त्यामध्ये आता हे शेव आपण काढून घेणार आहोत. हे बघा, असे पिळून घ्यायचे शेव पूर्ण असे गोल. जेवढे आपल्याला लागते तेवढेच साच्याने आपण पाडून घेणार आहोत याच्यामध्ये. आणि एक पूर्ण अशी मोठी ताटली झाल्यासारखी होईल त्यामध्ये. आणि हे शेव पूर्ण आता असे शिजू द्यायचे. याला बिलकुलही आपण झारा वगैरे लावायचा नाही, कारण का हे आता टाकल्याबरोबर याला थोडेसे शिजायसाठी वेळ लागते. आणि हे जे यामध्ये बबल्स येऊन राहिले हे कमी झाले याच्यावरचे की मग याला पलटवायचे शेवला. आता हे बघा, खालून चांगले शिजलेले आहे. आता आपण त्याला पलटी करून घेतल्यानंतर अजून हे बघा कसे छान फुगे येऊन राहिले पूर्ण. हे शेव पूर्ण शिजून राहिलेले आहे छान. आणि त्यानंतर आपण हे आता शेव बघा किती छान शिजत आहे आणि एकदम बारीक पण झालेले आहे. याला 1-2 वेळा इकडून तिकडून पलटून घ्यायचं. नसन शिजले तर छान शिजू द्या. आणि मग नंतर आपण त्याला काढून घेणार आहोत. हे बघा, पूर्ण याच्यातले हे जे
बबल्स आहे हे पूर्ण कमी झालेले आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. एका गाळणीमध्ये काढून घ्या. खाली एक प्लेट ठेवा. त्यामुळे याच्यात जर तेल जर असेल तर ते खाली प्लेटमध्ये जाईल. नाहीतर एखादा डब्बा वगैरे घ्या तुम्ही. आणि हे बघा किती छान शेव झालेले आहे आपले आणि रंग पण खूप छान आलेला आहे. आता आपण दुसरी बॅच काढून घेणार आहे. एका साच्यामध्ये निदान 2 ते 3 आपल्या त्या अशा ताटल्यासारखे शेव होऊन घेऊन जाणार आहे. ते आपण पूर्ण असे करून घ्यायचे. हे बघा दुसरी पण बॅच आपण करून घेतलेली आहे. आता बघा किती याच्यामध्ये असे पूर्ण बबल्स येऊन राहिले आहे. हे पूर्ण असे कमी झाले की नंतर पलटवून घ्यायचं त्याला. म्हणजे हे समजायचं का खालून शिजत आलेले आहे. आता वरचा भाग जो शिजायचा होता तो आपण पलटी करून घेतला आहे. आता अजून हे बारीक 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 पूर्ण असे झाग आल्यासारखं येईल, याला स्पेस आल्यासारखा. आणि हे कमी झालं की मग हे पूर्ण असं काढून घ्यायचं. हे बघा किती सुंदर कलरही आलेला आहे आणि छानही झालेले आहे आणि क्रिस्पी तर खूपच झालेले आहे. त्याच्यामुळे असे शेव तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.